गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुम्ही इथे बघू शकता आता संभाजीनगरला आम्ही आलेलो आहे आणि बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे. तर आमचं संभाजीनगरचं जे घर आहे त्याच्यासमोर असे झाडे वगैरे आहे, तर खूप छान असं वाटतं. चिमण्या वगैरे पक्षी वगैरे तसं काही किलबिलाट असतो, तर ते ऐकून पण खूप माणसाला असं फ्रेश वाटतं. तर त्यामुळे मला जास्त करून संभाजीनगरचं घर खूप आवडतं आमचं. आणि असं वाटतं कधी जाईल लवकर संभाजीनगरला, असं होत असतं कायमस्वरूपी, कारण देवांश पण तिथे असतो त्याच्यामुळं. आणि मग आता आम्ही देवांशकडे चाललेलो आहे. 6 वाजलेला आहे आणि मी 4 वाजता उठले होते. आई आणि मी 4 वाजता उठलो होतो नैवेद्य वगैरे बनवण्यासाठी. आणि आता बाकी देवाला मला जायचं आहे, देवीचं दर्शन करायला, तर त्याचे पण नैवेद्य बनवायचे राहिले होते. तर मग ते पण पहाटे उठल्यानंतर आम्ही आवरून घेतलं पटपट. तर पहाटे उठल्यानंतर मग नैवेद्य वगैरे बनवलं आणि आता म्हणजे तुळशीचं वगैरे आणि देवाचं नैवेद्य ते दाखवून दिलं, कारण आम्हाला किती उशीर होतो यायला माहीत नाही, कारण देवदर्शन करता करता खूप जास्त उशीर होऊन जातो. मैत्रिणींनो, आता सध्या वातावरण खूप खराब आहे आणि त्यातल्या त्यात उन्हाचं प्रमाण पण खूप जास्त आहे. त्यामुळे आपण आपल्या छोट्या मुलांची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. तर आपण आपल्या मुलांसाठी एकदम विचारपूर्वक काही गोष्टी घेत असतो किंवा प्रॉडक्ट घेत असतो बाळांसाठी, भार्गवसाठी आणि देवांसाठी. कारण उन्हाळ्यामुळे कसं आपण ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळेस मुलांना खूप जास्त त्रास होतो आणि उन्हाळ्यात बाहेर निघणं म्हणजे खूपच अवघड आहे. तर त्यातल्या त्यात मग आपण आपल्या मुलांना जर चांगले प्रॉडक्ट वापरले आणि जर आपल्याला कधी गरजच जर पडली बाहेर जायची आणि आपल्या मुलांना घेऊन जायचं म्हटल्यावर अवघड होऊन जातं. तर मग आपण जर असे चांगले प्रोडक्ट यूज केले तर आपल्या मुलांना कोणतेही बाहेर उन्हाची हानी पोहोचत नाही. त्यासाठी मी आज तुम्हाला काही प्रॉडक्ट शेअर करणार आहे. ते म्हणजे सनस्क्रीन आहे आणि एक ते प्रॉडक्ट आहे जे मामाअर्थ बेबी मिल्की सॉफ्ट बॉडी वॉश आहे. तर याने आपण आपल्या मुलांची त्वचा एकदम सॉफ्ट ठेवू शकतो. तर ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना आंघोळ घालतो, साबण लावतो, मुलांची त्वचा एकदम ड्राय होऊन जाते. त्यांचं जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चर पण राहत नाही, एकदम ड्राय स्किन होऊन जाते मुलांची. तर त्यासाठी मग मी मामाअर्थचे प्रॉडक्ट यूज करत असते. ते एकदम नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले आहे. तर मामाअर्थचे हे प्रॉडक्ट जे आहे मामाअर्थ बेबी मिल्की सॉफ्ट बॉडी वॉश, तर यामध्ये आहे ओट्स मिल्क अँड कॅलेंड्युला. तर हे टिअर फ्री फॉर्म्युला आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्टिफाईड टॉक्सिन फ्री आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि मामाअर्थची एक चांगली गोष्ट आहे की ते नैसर्गिक गोष्टीपासून सगळे प्रॉडक्ट बनवतात, त्यामुळे आपल्या मुलांना कोणतीही हानी पोहोचत नाही. म्हणून मी सध्या तरी मामाअर्थचे सगळे प्रॉडक्ट यूज करत आहे माझ्या मुलांसाठी. तर त्यातल्या त्यात हे प्रॉडक्ट खूप बेस्ट आहे, मला खूप आवडलं, म्हणून मी आज तुमच्याबरोबर हे शेअर केलं. जसं माझ्या मुलांना फायदा होईल तसं तुमच्या मुलांना देखील फायदा होईल. तर हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड देखील आहे, मेडसेफ आहे, pH बॅलन्स संतुलन ठेवतं. तर खूप छान असं हे प्रॉडक्ट आहे, 0+ इयर्ससाठी आहे. आणि याने आपल्या बेबीला हा यूज केलं बॉडी वॉश तर खूप छान म्हणजे स्किन राहते, एकदम स्मूथ स्किन राहते. आणि मुळात म्हणजे स्किनवरती कोणतेही रॅशेस येत नाही, कोणतेही पिंपल्स वगैरे उठत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मी मामाअर्थचं घेतलेलं आहे सनस्क्रीन लोशन. तर ते लोशन पण खूप छान आहे, ते पण तुम्हाला मी इथे दाखवते. इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. अल्ट्रा लाईट सनस्क्रीन म्हणून आहे. अल्ट्रा लाईट सनस्क्रीन हे बाळासाठी खूप चांगलं आहे. ज्यावेळेस आपण बाहेर पडतो उन्हात त्यावेळेस आपल्या बाळाच्या त्वचेवरती जर लावलं तर बाळाला कोणताही इफेक्ट होत नाही बाहेरच्या उन्हाचा, किंवा बाळाची त्वचा काळी पडत नाही किंवा लाल लाल होत नाही. म्हणजे रॅश येतात ना काही काही मुलांना उन्हात गेल्यानंतर, तर ते रॅश वगैरे येत नाही मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर. आहे ते वॉटर रेसिस्टंट आहे, सर्टिफाईड टॉक्सिन देखील आहे. आणि तुम्हाला इथे ते प्रॉडक्ट दिसतच असेल. 0 ते 10 इयर्ससाठी आहे. आणि हे देखील डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, मेडसेफ आहे आणि SPF 50 आहे. तर हे प्रॉडक्ट खूप छान आहे, तुम्ही तुमच्या मुलांसाठी यूज करून बघा, खूप छान असा इफेक्ट होतो. तर मी माझ्या भार्गवसाठी आणि देवांसाठी हेच प्रॉडक्ट यूज करते. मला तर खूप जास्त त्याचा इफेक्ट जाणवला आणि फायदा पण झाला आहे खूप जास्त. तर तुम्ही देखील यूज करून बघा. तर मी सगळे प्रॉडक्ट मामाअर्थचे यूज करत असते, तर तुम्ही पण यूज करून बघा. माझ्या भार्गवला तर खूप छान फरक पडलेला आहे, मुलायम त्वचा होते त्या प्रॉडक्टने एकदम. तर नक्की तुम्ही पण यूज करून बघा, मी तर यूज करतच आहे. तर मामाअर्थचं एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे मामाअर्थ हे आपल्या नावाने झाड लावत असतं. ज्यावेळेस आपण त्यांच्या मामाअर्थच्या लिंकवरून प्रॉडक्ट खरेदी करतो त्यावेळेस मामाअर्थ आपल्या नावाने एक झाड लावतं आणि ते आपण ट्रॅक देखील करू शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मामाअर्थच्या वेबसाईटवरून प्रॉडक्ट खरेदी करशाल त्यावेळेस हा माझा कोड आहे मॉमदेव 2024. हा कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. तसेच मामाअर्थचे प्रॉडक्ट हे आपल्या जवळच्या शॉपमध्ये देखील अवेलेबल आहे.
आणि ऑनलाईन देखील तुम्ही परचेस करू शकता. आणि ममाअर्थचं ॲप देखील आहे, त्यावरती देखील घेऊ शकता. ऑनलाईन ॲपवरती मिळून जातात तुम्हाला, तिथे देखील परचेस करा तुम्ही. तर हे प्रॉडक्ट मिळतात फ्लिपकार्ट, नायका, ॲमेझॉन, पर्पल ह्या ॲपवरती अवेलेबल आहे, तिथून घेऊ शकता तुम्ही. आणि ममाअर्थ हे एक इंडियन ब्रँड असल्यामुळे आपल्याला कोणतीही घाबरायची गोष्ट नाही आहे. तर नक्की तुम्ही ममाअर्थचे सगळे प्रॉडक्ट खरेदी करून बघा. मला तर खूप जास्त फायदा झालेला आहे त्याचा, तुम्हाला देखील फायदा होईल. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आधी आपण सगळं स्वयंपाक वगैरे करून जाऊ. तर ते आल्यावर बनवू म्हटलं. आणि मग 4 वाजता उठलो. तर शूट वगैरे काही काढलं नाही, कारण कसं काही गडबडीत काढता येत नाही त्यामुळे. आणि मग बाकीचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि आता आमच्या चपात्या भाज्या वगैरे बनवून घेतो जेवण करण्यासाठी. तर 6:30 वाजले, आम्हाला लवकर निघायचं आहे. तर अजून मुलं उठत आहे. देवांश झोपलेला आहे, भार्गव पण इथे वरती रूममध्ये झोपलेला आहे. चाललं आहे असं आवरायचं सगळं. तर माझी आंघोळ वगैरे झाली. तर देवपूजा वगैरे करून घेतली मी. तर बाकी आवरलं, आता स्वयंपाक करून घेते पटकन, म्हणजे मग लवकर निघता येईल. बाकी बॅग वगैरे भरावं लागतं, छोट्या मुलं असल्यावर आपल्याला सगळंच करावं लागतं. तर फळं वगैरे घेतले सोबत, आणि छोटे ड्रेस वगैरे भार्गवचे, देवांचे, तर ते पण सगळं घेतलं. एक बॅग ती एक पॅक करून ठेवली. आता फक्त वटी भरण वगैरे ते घ्यायचं आहे. तर त्या आई काढत आहे खाली. तर मी वर आले होते भार्गव उठला का नाही ते बघण्यासाठी. तर त्याला फिडिंग वगैरे करायची होती, तर मग ते झालं आता. तर मग खाली जाते आता, मग स्वयंपाक करून घेते. मग तोपर्यंत देवांश उठतो, मग त्याचं जेवण वगैरे, आणि मग भार्गवचं. मग असं सगळं थोडंसं आवरण्यात 1-2 तास जातील, आणि मग आम्ही निघू. तर चला मग निघायच्या वेळेस आता शूट काढेल, बाकी तुम्हाला दाखवतेच पुढचं. तर आम्हाला जायचं होतं कुलदेवीला. तर कुलदेवीला जाण्यासाठी आम्ही ते ओटी भरण्याचं सगळं सामान घेतलं होतं. आणि सकाळी पहाटे उठून आईंनी आणि मी स्वयंपाक केला होता. आळूच्या पानाच्या वड्या वगैरे, आणि त्याचबरोबर गूळ पण घेतला होता. आणि नैवेद्य म्हणून पुरणपोळीचे नैवेद्य घेतले होते देवीसाठी. आणि पाथर्डीला जायचं होतं आम्हाला. तर तुम्ही ते बघू शकता, साडी वगैरे घेतलेली आहे देवीची ओटी भरण्यासाठी. रेडी झालं आणि आमच्या दादा खाली गेला. तर भार्गवानी माझं झालंय आता आवरून, आणि देवांशचं आवरून देवांशला खाली पाठवले, आणि सगळ्यांचं आवरले. आता निघायची तयारी चालू आहे. बॅगी काही खाली नेल्या आणि काही न्यायच्या राहिल्या अजून. या चाललो मग आता आम्ही निघालो. आले बापडे कॅमेला. हो मग जायचं आता. भूल जायचं आम्हाला, है ना. दादा कुठे आहे आपला? दादा आवाज दे. दादा आवाज दे आवाज. कोण आहे रे हे? भार्गव आहे का? भार्गव बालगव या बालगव. ते बघ कसे बघते दादा, बघ कसे बघते. पडशील बा. झोप आली? जुजू आली का? जुजू तुझी बॅग घेतली ना आपण? कुठे चाललो? माझी बॅग नाही. मग तुझी कोणती बॅग आहे? दुसरी रेड आहे का? पण आपण जेजी बाप्पा करायला चाललोय, बॅग नंतर न्यायची. जळगावला उद्या जायचं आपल्याला. हा पाईप नाही ती, पाणी पितात पप्पा. धिंगाणा करायलाच पाहिजे तसा. तुझं नाव सांग ना. तुझं नाव सांग रे. पोरा तुझं नाव काय? देवांश कोण आहे? देवांश याचं नाव देवांश वाटतं, या बाळाचं नाव. दादा कशी पाग घेतो दादा? गो 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 म्हणतो. बस चलो चाललो आता आम्ही. चावी
पडीचा नाही हात लावला. देवांशला आणायला गेलो त्यावेळेस आम्ही कुलदेवीचं दर्शन पण करायला गेलो होतो आणि मग देवांशला पण घेऊन आलो होतो. तर असा लॉग होता. तर याचा पुढचा पण लॉग तुम्हाला लवकरच येईल. पाथर्डीचाच आहे तो पण लवकरच येईल. तर भेटू मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.